आता बातमी संजय राऊत आणि नरेश मस्के यांच्यात झुंपल्याची। उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत। ज्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये बैठक घ्यायला लावली, उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री बनवून घ्या यासाठी कोण कुंभाड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे असं म्हणत मस्केंनी राऊतांवर टीका केली। तर शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी या नरेश मस्केंनी केल्या होत्या। मस्केंच्या पत्राचे रेकॉर्ड असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तर राऊत हे फेकूचंद असून शिंदे विरोधात लिहिलेलं एक तरी पत्र दाखवावं असं चॅलेंज राऊतांच्या दाव्यानंतर नरेश मस्केंनी केलं। उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। कधी काळी ते आमच्यावर काम करत होते की तुम्हाला माहीत असेल, आणि एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते। आत्ताच्या आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे मस्केच करत होते। हे की यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार झाला, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे। एकनाथ शिंदे आपले मिस्टर मस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्डवरती पत्र आहेत त्यांची। बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश मस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो।